अदिती ढेरे पालक थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. गुड इव्हनिंग ऑल. रंगमंचावरील उपस्थित मान्यवर व आजच्या कार्यक्रमामधील सर्व प्रमुख पाहुणे व स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम व उपस्थित पालक व टीचर्स व विद्यार्थी, आज मला सर्व पालकांच्या वतीने येथे मनोगत व्यक्त करायची संधी दिली याबद्दल धन्यवाद. पालक तर खरं तर शब्द हा 3 अक्षरी आहे, पण त्यामागे खूप सारे विचार, आचार, संस्कार, कष्ट दडलेले आहेत. ज्यावेळेस मूल जन्माला येते अगदी तेव्हापासून पालक म्हणून आपण आपल्या पाल्याच्या हितातच विचार करत असतो. आपले एकच ध्येय असते, माझे मूल शिकून त्याची खूप प्रगती झाली पाहिजे, समाजात योग्य तो मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि याच विचारातून पालकाची धडपड चालू होते. आपले मूल थोडे मोठे झाले की त्याला चांगले स्कूल, चांगले टीचर्स, आपले मूल शिकून खूप चांगली प्रगती झाली पाहिजे, त्यात समाजात योग्य मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि याच विचारातून पालकाची धडपड चालू होते. आपले मूल थोडे मोठे झाले की चांगले स्कूल, टीचर्स, चांगले शिक्षण, चांगले संस्कार मिळाले पाहिजे, हीच आपली पालकाची इच्छा. पण चांगली स्कूल म्हटली की मोठी स्कूल. आजच्या स्पर्धेच्या धावपळीच्या काळात मुलांना समाजात कॉन्फिडेंटली उभं करायचं म्हणजे इंग्लिश मीडियमशिवाय पर्याय नाही. पण चांगली मोठी स्कूल म्हणलं की भरमसाठ फी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना आपल्या मुलांना कुठे आणि कसे शिकवावे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. रायझिंग स्टार स्कूलद्वारे आपल्या सर्व मध्यमवर्गीय पालकांसाठी आशेचे किरण निर्माण झाले आहे, जिथे अगदी इतर स्कूलच्या मानाने खूपच माफक आहे. स्कूलचे प्लेग्रुपची फीसुद्धा 40-50 हजार इतकी आहे. तिथे रायझिंग स्टारची स्कूल अगदी नाममात्र आहे. विशेष म्हणजे काही पालकांनी तर 3-3 महिन्याची फी एकत्र भरायची आपल्याला जमत नाही, तर या महिन्याची फी 1 महिन्याची फी भरायची सुबुबा या स्कूलने दिलेली आहे. नाईक मॅडमच्यामुळे आम्हाला माफक दरात स्कूल मिळाली, पण तेथील टीचर, मावशी, शिक्षणसुद्धा अतिशय सुंदर आहे. फी कमी म्हणून कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज नाही. मी तर उलट म्हणेन जास्तच अभ्यास करून घेतला जातो. विशेष म्हणजे स्कूलची फी कमी आहे, त्यामुळे अगदीच कामवालीबाई, वॉचमनबाई यांची मुले तर स्कूलमध्ये आहेतच, परंतु शिक्षण पद्धत अगदी चांगली असल्यामुळे डॉक्टर, इंजिनियर्स यांची देखील मुलं आज आनंदाने स्कूलमध्ये शिकतात. नाईक मॅडम यांनी तर करोना काळात सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवले. आपणा सर्वांना माहीतच आहे की त्या काळात स्कूल 1 रुपयाची किंमत करत नव्हते. त्या काळात नाईक मॅडमनी सकाळ संध्याकाळ ऑनलाईन स्कूल फ्री घेऊन बॅचेस सुरू केल्या होत्या. मॅडम, आपल्या कार्याला सलाम. आपली अशीच प्रगती होऊन देत इतकी प्रार्थना. मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय शर्मिला सय्यद आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन. रायझिंग स्टार नर्सरी स्कूलची आपण निवड केलेली आहे त्याच्याबद्दल. आणि गोमती मॅडम, लता मॅडम, पूर्ण नाईक परिवाराचं खूप खूप कौतुक की इतक्या सुंदर पद्धतीने ह्या प्रोग्रामचं नियोजन, आयोजन, आखणी रेखणी केलेली आहे आणि त्याला साथ मिळालेले आहे सर्व टीचर्स आणि पूर्ण स्टाफ. तर सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि मुलांचा डान्स पाहून खरंच असं झालं की खलीबली हो गई आहे दिल. आपण पेरेंट्स पाहतो की मुलांच्या मागे इतके धावपळ करता आहेत, त्यांना तयार करणं, स्टेजवरनं घेऊन जाणं, त्यांचं नृत्य पाहणं. तर असं म्हणावं असं वाटतं की माँ वो होती है जो जन्म देती है,
माँ वो होती है जो जन्म देती है, लेकिन एक माँ वो भी होती है जो हमें ज़िंदगी की रास्ते पे चलना सिखाती है. तर आयुष्याच्या वाटेवर चालण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, पूर्ण प्रशासन आणि जो कोणी कर्मचारी वर्ग आहे त्यांचा खूप 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 मोलाचा वाटा आहे. आणि हे फाउंडेशन आहे, फाउंडेशन जर मजबूत असेल तरच पुढे आपली जी मुलं आहेत ती योग्य शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांना जे हवं आहे ते करण्याची त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण होते. मी सोफोश म्हणून संस्था आहे पुण्यामध्ये, सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल, तिथे प्रशासकीय प्रमुख आहे. गेली 29 वर्ष मी तिथे कार्यरत आहे. आपण बघतो की मुलांना पाहिल्यावर पेरेंट्सच्या चेहऱ्यावर इतका आनंद आणि उत्साह दिसतो, पण काही असे पालक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये मुलांचं सुख आणि आनंद हे लवकर येत नाही. आणि काही अशी मुलं आहेत की जी पालकांविना सोफोसारख्या संस्थेमध्ये त्यांना दाखल व्हावं लागतं, कारण काही अशी परिस्थिती असते की जी आपल्याला कदाचित माहितीही नसेल. मी हा प्लॅटफॉर्म याच्यासाठी उपयोग करून घेते आहे, त्याच्यात थोडासा माझा आणि संस्थेचा स्वार्थही आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण बरेचदा असं होतं की काही वेळेस आपल्याला मूल नको असतं, की बरेचदा जबरदस्तीने लादलेलं गर्भारपण असतं, की कुमारी माता असते की लग्नाच्या आधी बरेचदा प्रेग्नन्सी राहते. कदाचित हे फोर्सफुली प्रेग्नन्सी असते किंवा बाय चॉईस असते. आणि जेव्हा कळतं की आपल्याला अबॉर्शन शक्य नाही आहे तेव्हा मग काय करायचं. हे तर आपण म्हणतो ना की समाजाने आपल्याला विवाह संस्था नावाची एक चौकट आखून दिलेली आहे. तुम्हाला मूल जन्माला घालायचं तर तुमचं लग्न होणं गरजेचं आहे, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. पण कधी ही संस्कृती मोडीत निघते आणि हे बाळ कुठे द्यायचं किंवा त्याचं म्हणजे हाच शब्द वापरते की त्याची विल्हेवाट कशी लावायची ही आपल्यासारख्या सर्वसामान्यांना माहिती नसते. त्याच्यासाठी शासनाने कायदेशीर तरतूद केलेली आहे आणि सोफोसारखी संस्था आपल्यासाठी काय म्हणतात ना दारं आणि त्याची उघडी आहेत की आपल्याला जे मूल नको आहे ते आपण सोफोसारख्या संस्थेमध्ये नेऊन देऊ शकता. बरेचदा आपल्याला भीती वाटते की आपली माहिती कळेल का कोणाला, तर पूर्णपणे माहिती गुप्त ठेवली जाते. आजपर्यंत संस्थेने 5,500च्या वरती मुलांचं संगोपन मायेने, ममत्वाने आणि प्रेमाने संगोपन केलं आहे आणि 3,500च्या वरती मुलांना हक्काचं घर मिळवून देण्यात यश मिळालेलं आहे. जसं कौस्तुभ चाटे सरांची ओळख करून दिली की क्रिकेट विश्वाशी त्यांची खूप जवळची ओळख आहे आणि खूप घनिष्ठ नातं आहे. तर कौस्तुभ सरांना मी खूप वर्षापासून ओळखते. तुम्ही लिसा स्थळेकर नाव ऐकलं असेल, तुम्ही गुगलही करू शकता की क्रिकेट विश्वातलं खूप काय म्हणतात गाजलेलं नाव आहे की जी 13 वर्ष महिला क्रिकेट टीमची कॅप्टन म्हणून तिने, ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमची कॅप्टन म्हणून तिने नाव गाजवलेलं आहे. सध्या ती कमेंटेटर आहे आणि भारतामध्येही पुण्यामध्येही बरेचदा आलेली आहे. शी इज वन ऑफ द ग्रोन अप अडॉप्टिव्ह सोफोश, म्हणजे सोफोशमध्ये ती आलेली होती. 2 महिन्याची असताना पालकाने तिला दत्तक घेतलेलं आहे आणि ती आज काय म्हणतात ना क्रिकेट विश्वात अगदी खूप तिने नाव कमवलेलं आहे. तर आपण म्हणतो की जन्म महत्त्वाचा की संगोपन महत्त्वाचं. तिथं मी नेहमी म्हणेल की जन्माला नेहमीच फर्स्ट प्रायोरिटी असते, पण त्याच्यापेक्षा जास्त संगोपनाला महत्त्व असतं. एकच फक्त उदाहरण देऊ इच्छिते की का मुलं निर्मनुष्य ठिकाणी अशी सोडू नये, तर का सोफोसारख्या संस्थेत कायदेशीररित्या त्याचं समर्पण करावं किंवा त्याग करावा. कारण काही केसेस म्हणजे जे 5,500च्या वरती केसेस आपल्याकडे आलेले आहेत, प्रत्येक मुलाची स्टोरी आहे. सॉरी लता मॅडम 2 मिनटं जास्त घेते, पण एक स्टोरी सांगून मी माझं भाषण संपवते, कारण हे आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी एक बाळ आपल्याकडं आलं होतं कोथरूड पोलीस स्टेशनतर्फे. बाळ नको होतं म्हणून संडासमध्ये त्याला सोडलेलं होतं. जे काही फॅक्ट आहे ते सांगते. टॉयलेट ब्लॉकमध्ये त्याला सोडलेलं होतं. त्याची आई लग्न झालेलं होतं, पण विवाह बाह्य संबंधातनं मूल झाल्यावर समाज त्याला मान्यता देत नाही, म्हणून त्याची विल्हेवाट कशी लावायची. तर जेव्हा प्रसव वेदना डिलिव्हरीच्या काळात सुरू झाल्या तेव्हा ती पब्लिक टॉयलेटमध्ये गेली, तिथं डिलिव्हरी झाली. बाळ तिथं दिसत होतं तिला समोर, पण ते बाळ कसं विल्हेवाट लावायची म्हणून त्यांनी संडाच्या 4-5 बादल्या त्या बाळाच्या अंगावर ओतल्या. त्या बाळाच्या तोंडामध्ये पाणी गेलं. तिला वाटलं की त्या संडाच्या नालीतनं बाळ वाहून जाईल, पण बाळ हे काय किडामुंगी नाही आहे की ते नालीतनं वाहून जायला. ते बाळ तिथंच राहिलं. ती तिथून निघून गेली. दुसरी एक व्यक्ती त्या टॉयलेटसाठी गेली. त्यांनी त्या बाळाला पाहिलं आणि त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी जेव्हा त्या बाळाला टॉयलेट ब्लॉकमधून काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याचं डोकं घट्ट त्या टॉयलेटच्या नालीमध्ये रुतलं होतं. त्याला बाहेर काढण्यासाठी तेल घालावं लागलं, लुब्रिकेशन तयार करावं लागलं आणि त्या बाळाला अलगदपणे बाहेर काढलं. म्हणजे हे सांगताना आपल्याला सोपं वाटतं, पण त्या बाळाला काय वेदना झाल्या असतील ते त्यालाच माहिती आहे.
आपण म्हणतो ना, जब कोई हात और साथ छोड़ देता है, ऊपर वाला कोई ना कोई उंगली थांबने वाला जरूर भेज देता है. देव तारी त्याला कोड मारी. कदाचित त्याच्या आयुष्यात वेगळं काही लिहिलेलं असेल. ससूनमध्ये त्याची 2 महिने ट्रीटमेंट झाली, व्हेंटिलेटरवर ते बाळ होतं. तिथून सोफोशमध्ये आलं तेव्हाची त्याची परिस्थिती वेगळी होती. बाळ गुटगुटीत होऊन दत्तक पालकांकडे गेलं. गुटगुटीत म्हणलं की आपल्या कानाला अगदी सुखावतात आपले कान, हे शब्द आपल्याला ऐकायला खूप छान वाटतात. पण त्याच्या मागची जी आमची 120 महिलांची आणि केअरटेकरची जी काही मेहनत आहे ती म्हणजे आपण म्हणतो ना, पडद्यामागचे कलाकार, वी आर फेस ऑफ ऑर्गनायझेशन बट दे आर पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन. तर या निमित्ताने त्यांचंही आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं, जसं इथे मुलांचं सगळं नृत्य सादरीकरण आपण छान आनंद घेतोय, पण त्याच्यामागे या ज्या स्टाफची जी काही मेहनत आहे तशीच मेहनत आपल्याही कर्मचाऱ्यांची आहे. तर मी सगळ्यांना विनंती करते की अवश्य जरूर आपण सोफोसच्या संस्थेला भेट द्यावी आणि मुलांना आपले आशीर्वाद द्यावेत. आणि नैनाताईंना मी धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांच्यामुळं मला इथं हजर राहण्याची संधी मिळालेली आहे, आपल्यासमोर माझं मनोगत मांडण्याची संधी मिळालेली आहे. आणि रायझिंग स्टार नर्सरीच्या सर्व मान्यवरांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच विद्यार्थी संख्या वाढावी ही मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. आपण सोफोश या संस्थेबद्दल खूप छान माहिती आमच्या पालकांना आणि आम्हालासुद्धा ऐकायला मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आता कार्यक्रम संपलेला आहे, मुख्य कार्यक्रम. आपण सभागृहात आसनस्थ व्हावे. पुढील कार्यक्रम पाहण्यासाठी सभागृहात आसनस्थ व्हा. तुरू तुरू चालू नको या मराठी सॉन्गवर आमची लहान मुले नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. गाणं तर भारी आहेच, पण म्युझिकही अप्रतिम आहे. वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे. चला तर मग पाहूया, तुरू तुरू चालू नको जाऊ नको लांब. भाग घेतलेले विद्यार्थी श्रेया राजपूत, भाविक प्रजापती, आयुश्री तंगा, मयांश बिल्ली मौर्या, माही कुठवळ, दक्ष सागडे, अभिश्री तंगा, आरव कुकडे. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग येऊ नग होऊ रे बेफाम, लड लड बोलू नग दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग येऊ नग होऊ रे बेफाम, लड लड बोलू नग दूर जरा थांब. पुरामंदी हप्पापला, पट्टाचं डाळिंब हप्पापला. डोक्यामंदी बनानल, अंगात राखात सन्नानल. जिंगल जिंगल ग, अंग तार जिंगल जिंगल ग. हे झिंगलाय झिंगलाय र, अंग सारं झिंगलाय झिंगलाय र. सर जह तुम जरा जह तू कार काढ मध्येच अडतया सार नडतया कार लफड सच घडतया. मस्तानी माझी फुलराणी, माझी ऐश्वर्या राणी मल्लिका. मैना तू माझी दैना, जीवाची वैना ग काही तुझ्याईना. काळीच जाळू नको टाळू नको, मिठीत लवकर ये ना. मुगात घोळू नको छळू नको, मला तू समजून घे ना. डोक्यामंदी अनानल, अंगात रक्तात सन्नानल. उर्जामंदी हप्पापला, पट्टाचं डाळिंब हप्पापला. झिंगलाय झिंगलाय र, अंग सारं झिंगलाय झिंगलाय र. ए जिंगल
अंगात आलं, कसन समनात झालं, हे धुमशान अंगात आलं, कसन समनात झालं. मज्जा करूया जरा नि करू जरा उम्मा, उम्मा, उम्मा. हे मज्जा करूया जरा नि करू जरा उम्मा, उम्मा, उम्मा. असंच झालं काल, नको होस तू बेताल, समोर बघ ना जरा, नाही इथं नको उम्मा, उम्मा, उम्मा. मज्जा करूया जरा, नि करू जरा उम्मा, उम्मा, उम्मा. यानंतर आमच्या या छोट्या मुलांबरोबरच आमच्या शिक्षिकांचा उत्साहसुद्धा भारीच. या ठिकाणी आमच्या शिक्षिका सादर करतायत नवराई माझी लाडाची लाडाची ग, आणि त्याला जोडूनच बाईपण भारी देवा या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. शिक्षिकांची नावे सौ धन्यता गुजर, सौ सारिका बोरा, सौ धनश्री पिंगळे, सौ ज्योती कांबळे, सौ शुभांगी राठोड, सौ नम्रता कदम, सौ शुभांगी नाईक. सादर होत आहे नवराई माझी लाडाची लाडाची ग, तिला चंद्राची आवड. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. बोराई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इडलाती बल खाती वो, सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर. नवऱ्याची मर्जी राख, मुलबाळ सासू भार, जीव खेळण्याकरची लाया भिडताना हार पार. जीव तुझा भात्या परी रोज होई खाली भर, भिडकीला भिडणारी आगर. बायपण भारी देवा, बायपण भारी र, 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 बायपण भारी देवा, बायपण भारी र. अरे संसार संसार त्याचा कवाती हा बर, आणि हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. कला आहे, कलेची जाण असणारा रसिक प्रेक्षक वर्गही आहे, तर एकदा होऊन जाऊ द्या ना जोरात टाळ्या. यानंतर खातुबा या गाण्यावर आमचे बाल कलाकार नृत्य सादर करत आहेत. आशा भोसले यांनी गायलेले सुपरहिट सॉन्ग खातुबा. 45 वर्ष झाली तरी तितकेच हवे हवेसे वाटणारे ओल्ड इज गोल्ड. भाग घेतलेले विद्यार्थी आयरा ढेरे, वीर करडे, अभिश्री तंगा, आयुश्री तंगा, प्रथमेश इंगळे, उसैद अन्सारी, शिव काकडे, शंतनू काकडे, वेदांश कांबळे. खंडोबा रिमिक्समध्ये एळकोट एळकोट जय मल्हार आणि देव धनगरवाडीत घुसला, धनगरवाडीत घुसला या गाण्यावर नृत्य सादर होणार आहे.
भाग घेतलेले विद्यार्थी प्रेम कमलेकर, आर्यन महाडिक, रोहन दरवेशी, सौरभ कुशवाह, श्रीधर कदम, आराध्या राठोड, संजना जमादार, शुभ्रा टकले, ईश्वरी घाडगे. देव धनगरवाडीत घुसला, देव धनगरवाडीत घुसला. चला तर मग पाहूयात. येळकोट येळकोट सदानंदाचा खंडोबरायाचं याडोबाई लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला. जेजुरीचा खंडेराया घराया येतो भक्ताला ताराया ताराया. हे सांग थोराया बाया ग बाया लाग देवाचं गुण गाया ग गाया. हे सदानंदाला अळवू सदानंदाला सदानंदाला अळवू सदानंदाला. हे खंडोबरायाचं याडोबाई लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाग्याला. देवराया थाटून आला सानळ दुर्गाला. घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या. मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा. हे नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया. बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया. गणपती बी गाणे हसे नंदी बघा कसा नाचे. गणपती बी गाणे हसे नंदी बघा कसा नाचे. डमरूचा नाद भिडे गगनाला शंखनाद होई तिथं जेजुरीला. नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया. बानुबया 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 हात घाली ही वराया खंडेराया. सदानंदाचा. थँक्यू. यानंतर आशा भोसले यांनी गायलेले सुपरहिट सॉन्ग खातुबा या गाण्यावर नृत्य सादर करत आहेत आयरा ढेरे,
वीर करडे, अभिश्री तंगा, आयुश्री तंगा, प्रथमेश इंगळे, उसैद अन्सारी, शिव काकडे, शंतनू काकडे, वेदांश कांबळे. बनके शहनाई कानों में ठुमरी छेड़े जाए, कानों में ठुमरी छेड़े जाए. हल्की दीवानी मन की न मानी, मन बोला तन बेमान हाय रे, मन बोला तन बेमान हाय रे. रे अगबाई हन्ना बचाए रे अगबाई हन्ना बचाए कैसे बन में पकने हैं, जाके 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 यौवन में छुपने हैं. अगबाई हन्ना बचाए रे अगबाई हन्ना बचाए यानंतर मुलांबरोबरच आमच्या पालकांचा उत्साहसुद्धा दांडगाच. आमचे पालक या ठिकाणी बूमरो बूमरो या काश्मीरी सॉन्गवर नृत्य सादर करणार आहेत. भाग घेतलेले पालक शोभा कांबळे, राजेश्वरी कांबळे, आरती कोटा, उमा शिरापुरी, गंगा चौधरी, अपर्णा कांबळे, श्रद्धा पवार. पालकांबरोबर छोटी मुलंसुद्धा, त्या मुलांनीसुद्धा भाग घेतलेला आहे. मुलांची नावे अथर्व कांबळे, तेजस कांबळे, अनुज कोटा, ईशान शिरापुरी, आराध्या चौधरी, त्रिशा कांबळे आणि शिव पवार. चला तर मग पाहूया पालकांचा डान्स. बूम रोहो बूम रोहो. सरगम के मीठे मीठे सुर घोलो, रिंग पोषमाल गिनने गाय लो. हे आया हूँ मैं प्यार का ये नगमा सुनाने, सारी दुनिया को एक सुर में सजाने, सबके दिलों से नफरत को मिटाने. आओ यारो मेरे संग संग बोलो, हे रिंग पोषमाल गिनने गाय लो. हे आया हूँ मैं प्यार का ये नगमा सुनाने, सारी दुनिया को एक सुर में सजाने, सबके दिलों से नफरत को मिटाने. आओ यारो मेरे संग संग बोलो, रिंग पोषमाल गिनने गाय लो.
यानंतर तेरी बातों में ऐसा या अमेझिंग सॉन्गवर नृत्य सादर होणार आहे. अमेझिंग सॉन्ग, एव्हरीबडी इज लाईक दिस सॉन्ग अँड दिस सॉन्ग इज फेमस इंडियाज अँड अदर कंट्रीज. भाग घेतलेले विद्यार्थी वेदा लाटकर, वैदेही बाकुरे, शिवराज पवार, आदित्य पेरियार, विवान जोगी, मानव लोहार, ईशान कोंडे, विघ्न कोंडे आणि सात्यकी निकुळे. रख लो सजा के तुझे सीने से लगा के आजा गले लग जा ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं मेरे पास आ तो मुलाकातों में काली रातों में बातों ही बातों में दिल दे दिया तेरी बातों में उलझा जिया बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया तेरी बातों में ऐसा उलझा जिया बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. मैं देसी दारू बांट ली, मैं बेबी हूँ बम्बाट सी, रिंगा रिंगा रोज लहंगा पटक पटक चली, मेरे आगे पीछे सारे भीगे हटली. रा 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 अरे ये का सक्का ये का सक्का ये का सक्का. यानंतर तांडव नृत्याचे विद्यार्थी स्टेजवर या, लवकर या. यात्री कृपया ध्यान दें, गाड़ी क्रमांक 128008 सुपरफास्ट समता एक्सप्रेस थोड़ी ही देर में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. सभी यात्रियों का प्रयागराज में स्वागत है. अभी यहाँ प्रयागराज कुंभ मेले में हमारे स्कूल का छोटा बाल कलाकार अधिरथ साठे रावण रचित शिवतांडव स्तोत्र प्रस्तुत करेगा. जटाटवी जलप्र पाव पावितस्तर गलेवलंब्य लंब्यताभुज गतुंड मालिकांड्यमद्यम दमद्यमंदिना मट्टमर्व चकार चंद तांडव तनोतु न शिव शिवं शिव जटाकटा सम्रव वनोदिलिंप निर्ज विलोला विशिवल्ल विराजमान मूर्धे धगत 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 लाटपट्ट पाप किशोर चंद्रशेखर त्रिपत्रिक्षणम नमा धराधरेन्द्र नंदी विलास बंधुबर
स्विरत्ति तंत संतति प्रधमान मानस कृपा कटाक्षतो नृत्यरुतरापत्या क्वचित् परे मनो विनोद तुनस्तुन जटाजुभुंग स्फुरत्तरामणि कदंबु कुंकुमित्र मित्रधु केकदांत सिंधु मस्तरप्य गुत्त यमे दुरे वनोद दमाता भूत भर्तरि ओम नमः शिवाय सदा शिव भजाम्यः सदा शिव भजाम्यः ओम नमः शिवाय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. तांडव नृत्यात भाग घेतलेले विद्यार्थी अथर्व कांबळे, ईशान शिरापुरी, अनुज कोटा, समर्थ धायगवे आणि अधिरथ साठे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम् मम. धरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोदमेतु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्द सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि. ओम नमः शिवाय शिवाय. पार्वती पतये हर हर. पार्वती पतये हर हर. थँक्यू सो मच. यानंतर डिंग डॉंग डिंग या सुपरहिट सॉन्गवर आउटस्टँडिंग डान्स पाहायला मिळणार आहे. भाग घेतलेले विद्यार्थी आराध्या राठोड, शुभ्रा टकले, संजना जमादार आणि स्नेहल कदम.
यानंतर यादों की बारात निकली है आज दिल के या गाण्यावर आमचे बालकलाकार नृत्य सादर करणार आहेत. पण या ज्या आठवणी आहेत, जुनी पिढी मैदानी खेळ खेळायची तेव्हा मुलांच्या हातापायाला माती लागायची. पण हल्लीची मुलं फक्त मोबाईल हातात घेऊन मोबाईलमध्ये गुंग झालेली असतात. त्यांच्या हातापायाला माती अजिबात लागत नाही. त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव जर द्यायचा असेल तर त्यांनी मातीत खेळ खेळलेच पाहिजे. त्यांच्या अंगाला माती लागलीच पाहिजे, तरच पुढे कष्ट करण्याची त्यांची वृत्ती वाढेल. आजची पिढी ही उद्याच्या भारताचे भविष्य आहे, हे लक्षात असू द्या. घरात 4 माणसं आणि 4ही माणसं कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसलेली, संवाद कमी झाला आहे. आणि मग मुलंसुद्धा पालकांच्या हातात मोबाईल पाहून मुलंसुद्धा दिवस रात्र मोबाईल खेळतात. मुलांच्या हातात कृपया मोबाईल देऊ नका. स्मार्टफोनचे अतिशय घातक परिणाम मुलांच्या मेंदूवर होतात. आजचं युग स्पर्धेचं आहे. बदलत्या काळाची पावलं ओळखा, कारण चालणाऱ्याचं नशीब चालतं पण बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. आणि म्हणून तुमच्या मुलांना त्यांचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर आजपासून त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, तरच या उद्याच्या भारताचं भविष्य उज्ज्वल आहे असं मी म्हणेल. आता या यादों की बारात जुने जे खेळ होते आपले, ते जुनं ते सोनं, तो सुवर्णयुग गेला. आणि भाग घेतलेले विद्यार्थी प्रकाश शाही, आराध्या चौधरी, तेजस कांबळे, अथर्व कांबळे, ईशान शिरापुरी, अनुज कोटा, समर्थ धायगवे, लक्ष्मण बुधा, हर्षिनी नकाते, श्रद्धा कदम, रिधिमा विश्वकर्मा आणि त्रिशा कांबळे. तुम सब बच्चे एक कमरे में बैठकर क्या कर रहे हो? देखो तो सही, क्या गेम्स खेल रहे हो? हम मोबाइल गेम्स खेल रहे हैं माँ. हमारा ज़माना अच्छा था, ये मोबाइल नहीं थे. हम अपने ज़माने में खूब सारे गेम्स खेलते थे, लेकिन घर के अंदर नहीं, घर के बाहर. क्या क्या गेम्स खेलते थे माँ? आओ तुम्हें बताऊं. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे. ओ छेड़ तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. ओ बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. यूं भी जाओगे आखिर कहाँ होगे हमारे. हाँ, यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे.
वेळेअभावी वन्स मोर देता येणार नाही. लास्ट अँड बेस्ट कार्यक्रम झाला. आता निरोप घ्यायची वेळ आली. तत्पूर्वी पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना. उद्या गुरुवार दिनांक 20/2/2025 रोजी स्कूलला श्रमपरिहारार्थ सुट्टी राहील आणि परवा शुक्रवारी 21 रोजी स्कूल नेहमीप्रमाणे सुरू राहील. याची दखल सर्व पालकांनी घ्यायची आहे. धन्यवाद. कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते.